पहा मित्र, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की या भारत देशामध्ये 343 कलमानुसार 8व्या अनुसूचीमध्ये या भारतामध्ये 22 भाषांना या ठिकाणी काय प्राधान्य आहे, लिपी आहेत 12. हे तुम्हाला माहीत आहे. परंतु मित्र हो, ज्यावेळेस आर्य समाजाचे लोक आपल्या भारतामध्ये आले होते, मग त्यांनी एक ब्राह्मी लिपी आली. त्या ब्राह्मी लिपीच्या माध्यमातून एक दुसरी लिपी निर्माण झाली. ती लिपी म्हणजेच संस्कृत भाषा किंवा संस्कृत लिपी या ठिकाणी निर्माण झाली आणि भारतामध्ये ब्राह्मी लिपीला सर्व लिपीची जननी किंवा माता असे म्हटले जाते. परंतु सांगायचं एवढंच आहे की ज्यावेळेस आर्य समाजाचे लोक भारतामध्ये आले आणि वास्तव्य केले, ब्राह्मी लिपी निर्माण केली आणि संस्कृत लिपीच्या माध्यमातून आज संपूर्ण आपण भाषा काही बोलत असतो. परंतु सांगायचं एवढंच आहे की ज्यावेळेस भारतामध्ये अस्तित्वात असणारे लोक म्हणजे ब्राह्मी लिपीच्या अगोदर कोणती लिपी अस्तित्वात होती हे आपल्याला माहीत राहणं महत्त्वाचं आहे की कुशाण घराण्यावर त्या घराण्यामध्ये एक लिपी बोलली जायची. ती लिपीचं नाव होतं खरोष्टी. खरोष्टी लिपीला सुद्धा गांधारी लिपी असे म्हटले जाते. मग हे खरोष्टी लिपी किंवा गांधारी लिपी कुशाण घराण्यामध्ये बोलायची. मग कुशाण घराणं भारतामध्ये कोण्या ठिकाणी होतं, कोण्या स्थळामध्ये होतं? ते कंधारमध्ये होतं. आता अजून पुढे प्रश्न निर्माण होतो, कंधार कुठं आहे? कंधार आहे पाकिस्तानमध्ये. आता जे अस्तित्वात आहे पाकिस्तान, त्या पाकिस्तानच्या कंधारामध्ये कुशाण नावाचं घराणं होतं. त्या कुशाण नावाच्या घराण्यामध्ये खरोष्टी नावाची आणि गांधारी नावाची लिपी बोलली जायची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच मराठी व्याकरण पाहण्यासाठी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या.